गिरनार इतकं प्राचीन आहे सर की त्रेतायुगामध्ये जेव्हा भगवान दत्तात्रयांनी अवतार धारण केला तर तेव्हा त्यांनी अनुसूया मातेंची परवानगी मागितली, अनुमती मागितली की मला तपश्चर्येसाठी जायचं आहे. आणि अनुसूया मातेंची परवानगी घेऊन ते गिरनार पर्वत परिसरामध्ये आले. गिरनार पर्वत परिसरामध्ये त्या काळामध्ये त्रेतायुगात सगळं पाण्याने ती भरलेली होती जमीन. कारण तिथून 80 किलोमीटर पुढे गेलात तर मी मगाशी जे सोमनाथचं एरोपिलरचं उदाहरण दिलं तो 80 किलोमीटर अंतरावरती आहे. तो सगळा समुद्राचा भाग होता. दत्तप्रभूंना तपश्चरणासाठी भूमी हवी होती, पण सगळा समुद्र असल्यामुळे त्यांनी स्वतःचा कमंडलू तिथे आपटला. कमंडलू आपटल्यानंतर पाण्याचा जो स्प्लॅश उडाला, स्प्लॅश उडून पाणी पाठीमागे हटलं आणि समुद्राच्या गर्भातून ते जे जमीन वरती आली. तर पूर्ण गुजरात हे तुम्हाला तुम्ही गुजरातमध्ये जर प्रवास केला तर तुम्हाला डोंगर दिसत नाहीत. गुजरात हा पठारी प्रदेश आहे. पण गिरनारचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला फक्त काही डोंगर रांगा दिसतात आणि तो दत्तप्रभूंनी कमंडलू आपटून ती जी भूमी निर्माण केली ती भूमी म्हणजे गिरनार पर्वत. दत्तप्रभू हे असे आहेत की त्रेतायुगापासून आजपर्यंत मानवाच्या देहामध्ये ते अजून पृथ्वीवरती निवास करून आहेत. पृथ्वीवर ते भ्रमण करत असतात आणि त्यांचं सगळं पूर्ण दिनचर्या ठरलेली असते आणि त्या दिनचर्येप्रमाणे ध्यानधारणेसाठी, समाधी लावण्यासाठी, समाधीस्थ होण्यासाठी ते नित्यनियमानं दररोज गिरनार पर्वतावरती जात असतात. आणि त्याप्रमाणे गिरनार पर्वतावरती 10,500 पायऱ्या चढून गेल्यानंतर गुरुशिखर जे आहे तर तिथं दत्तप्रभूंच्या स्वयंभू पादुका आहेत आणि त्या ठिकाणी दत्तप्रभू 24 तासामध्ये एकदा तिथे ध्यानधारणा, समाधी याचा आनंद उपभोगण्यासाठी तिथे येत असतात. हे मी अगदी थोडक्यात गिरनारबद्दल सांगू शकेन.